आता हा 24 महिने 12 महिने फुलत राहणारा करंज आहे। हे करंज असं बघा, आता ह्याच्या बाजूला सगळं खोदून टाकले आणि ह्या करंजाचे असे 500 नातेवाईक ह्या रस्त्याकडे होते। ह्या नातेवाईकांच्या घरावर बॉम्बच टाकलाय आपण विकासासाठी। तर असा हा करंज आहे। तिकडे बघितलं तर वाळुंज आहे आणि ह्या सगळ्या कडुलिंब आहे। हे नदी काठाला आलेली जी सगळी परिसंस्था आहे, या संस्थेवरती सगळ्यात ज्याला भूकंप झाल्यानंतर काय होतं माणसाची अवस्था, आज बँकॉकमध्ये भूकंप झाला तर कशी सगळी उद्ध्वस्त झाली, नदीकाठची ही सगळी परिसंस्था उद्ध्वस्त झाली। आणि आता हे बघा, ह्या अशा पाईपमधनं या अशा पाईपलाईन सगळ्या तिकडे टाकणार आहेत। नदीच्या काठाला हे असल्याची गरज असते का? आता हे बघा, हे असं बांधकाम झालंय। आता हे असं काय म्हणायचं ह्या बांधकामाला? तर मध्ये जी नदी वाहते ती नदी नाहीच आहे, आता ते गटाराचं पाणी झाले। शहरामध्ये सगळ्या ठिकाणी नदीचं गटार व्हायला लागले आणि हे सगळं असं बांधकाम करून आता हे कशाला, कोणाला बघायचंय? झाडं बघायला काय दुखतंय वे? हे बघायचं कशाला? ह्याला कलर देऊन काय बघायचं आपल्याला? तर अशी ही मुळा नदी आहे आणि मुळा नदीच्या बाजूला हा असा विकास सगळा चाललाय। तर 27 तारखेला सकाळी 8 ते 10 मध्ये पुण्यातल्या जवळजवळ 96 म्हणजे 100 संस्था इथे जमणार आहेत, आंदोलन करणार की सांगणार आहे सरकारला आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते हे वाट लावण्यासाठी नाही, तर हे जपण्यासाठी आहे। कारण ही जी सगळी पहिली झाडं आहेत ना, ही झाडं ही नदीची गरज आहे। ह्याच्यात चांगलं शुद्ध पाणी सोडलं पाहिजे, ही नदीची गरज आहे आणि हे सांगण्यासाठी आंदोलन होते। 27 तारखेला सकाळी 8 ते 10 मध्ये आपण सगळ्यांनी इकडे यायचंय। तर तो काठ बघा, आता हे सगळं सुंदर नदीचा हे एक अंग आहे ना, आजूबाजूची झाडं, पक्षी, मगरी असेल काय सगळे, हे सगळं जपलं पाहिजे का नाही? त्याच्यामध्ये हे असं बांधकाम करून काय होणार आहे? हे सगळं हे दाखव, हे बांधकाम इकडे चाललेलं, हे इकडे बांधकाम आणि हे सगळं नव्यानं होतंय। मग ह्याला कलर येतील आणि त्या बाजूला बघा, हा नैसर्गिक सगळा काठ आहे, तो काठ आपण काढतोय आणि हा असा काठ बनतोय। इतकं बेअक्कलपणा होता कामा नये, असं या नदीचा विकास होता कामा नये। उलटी झाडं वाढली पाहिजेत, नदीचं रुंदीकरण झालं पाहिजे, नदीत गटार सोडलं नाही पाहिजे, ह्याला म्हणायचं विकास। तर सगळ्या पुण्यानं जागं झालं पाहिजे, महाराष्ट्रानं जागं झालं पाहिजे, इथं आलं पाहिजे आणि मुळा मोठा कुठल्याही नदीच्या बाजूला असलं बांधकाम होता कामा नये। तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या, मी येतोच आहे। आणि नदीची वाट म्हणजे माझ्या नदीला झालाय कॅन्सर, आपल्या सगळ्यांचा उडालाय सेन्सर। नदी ही मुळात आपली रक्तवाहिनी आहे आणि ह्या रक्तवाहिनीला रोग लावतोय आपण विकासाच्या नावाखाली, तर ते होता कामा नये आणि हे होताच कामा नये। ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।